नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या एपिसोडमध्ये मी तैत्तरीय उपनिषदाला सुरुवात करणार आहे. आजचा एपिसोड आहे तैत्तरीय उपनिषद भाग 1. तैत्तरीय उपनिषद हे कृष्ण यजुर्वेदामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तैत्तरीय आरण्यकामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. आपल्याला माहिती आहेच की एकूण वेद हे 4 आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आणि वेदांमध्ये सुद्धा परत 4 भाग पडतात. वेदांमध्ये पहिला भाग येतो संहिता, म्हणजे मंत्र आणि ऋचा त्यामध्ये आपल्याला मिळतात. मग त्यानंतर येतो ब्राह्मणे, त्यामध्ये मंत्र आणि ऋचांचे अर्थ, त्याचं स्पष्टीकरण हे सगळं दिलं जातं. मग त्यानंतरचा जो पोर्शन आहे त्याला आरण्यके असं म्हटलं जातं. त्यामध्ये कर्मकांडाबद्दल, यज्ञ यागाबद्दल सविस्तर माहिती दिली जाते. कधी कधी आरण्यकामध्ये तत्वचिंतनपर भाग सुद्धा आपल्याला आढळतो. आणि शेवटचा भाग म्हणजे उपनिषद. वेदांचा शेवटचा 4था भाग म्हणजे उपनिषद. यामध्ये परमेश्वर स्वरूपाबद्दल तत्वचिंतन केले जातं. अनेक ऋषी मुनींनी ज्यांना परमेश्वराची प्रत्यक्ष अनुभूती आलेली आहे, ध्यानानं, चिंतनानं त्यांना आत्मसाक्षात्कार घडून गेलाय, अशांनी त्यांचे अनुभव, त्याबद्दलचं तत्वज्ञान उपनिषदामध्ये मांडलेलं आहे. तर हे तैत्तरीय उपनिषद कृष्ण यजुर्वेद यामध्ये आपल्याला मिळतं. या उपनिषदाबद्दल एक इंटरेस्टिंग कथा सुद्धा आपल्याला सांगितली जाते. या तैत्तरीय उपनिषदामध्ये वैशंपायन ऋषींनी त्यांच्या शिष्यांना हे उपनिषद शिकवायला सुरुवात केली. याज्ञवल्क ऋषींना त्यांनी ते समजावून सांगितलं, परंतु काही कारणांनी वैशंपायन ऋषींना याज्ञवल्कांचा राग आला आणि ते म्हणाले, मी तुला जे काही आतापर्यंत सांगितलंय ते सगळं तू मला रिटर्न करून टाक. मग ते ऐकल्यानंतर याज्ञवल्क ऋषींनी जे काही ग्रहण केलेलं होतं ते त्यांनी व्होमिट केलं. बर का, असं सांगितलं जातं की त्यांनी ते व्होमिट केलं. आणि मग जे इतर शिष्य होते त्यांना वैशंपायन म्हणाले की आता तुम्ही सगळेजण तैत्तरी किंवा स्पॅरो किंवा चिमणीच्या रूपांतरामध्ये या आणि हे जे व्होमिट केलेलं आहे ते ग्रहण करा. म्हणजे लिटरली याचा अर्थ घ्यायचा नाही, तर याचा अर्थ असा आहे की याज्ञवल्क मुनींनी कृशाग्र बुद्धिमत्तेनं सगळं त्याचं सार आणि तत्वज्ञान ग्रहण केलं होतं. जेव्हा वैशंपायन ऋषी त्यांना म्हणाले की तू ते रिटर्न कर, ते व्होमिटचा अर्थ काय घ्यायचा की त्यांनी याज्ञवल्क ऋषींनी ते त्यांना पुन्हा एकदा सगळ्यांना धडाधडा समजावून सांगायला सुरुवात केली. त्याबरोबर वैशंपायन ऋषी हे त्याच्यावर प्रसन्न झाले आणि आता तरी आपल्या इतर शिष्यांना कळेल म्हणून ते त्यांना म्हणाले की आता तुम्ही तैत्तरी स्पॅरोचं रूप घ्या. म्हणजे काय की तुम्ही चिमणी जशी अतिशय कष्टाळू असते, नंतर ती प्रत्येक गोष्ट त्वरेनं ग्रहण करते, असे जे तिचे गुणधर्म आहेत, तर तशा गुणधर्मांनी तुम्ही आता हे सगळं जे सारभूत तत्वज्ञान आहे ते ग्रहण करा, असा त्याचा अर्थ इथे घ्यायचा आहे. आणि त्याप्रमाणे जणू चिमणीप्रमाणे इतर शिष्यांनी याज्ञवल्क ऋषींनी जो अर्थ समजावून सांगितला तो त्यांनी ग्रहण केला. तैत्तरीय उपनिषद हे महत्वाच्या 10 उपनिषदांमध्ये गणलं जातं. मंत्र पहिला. आता नेहमीप्रमाणे शांती पाठाने उपनिषदाला सुरुवात होते.
त्याप्रमाणे शिष्य इथे परमेश्वराला प्रार्थना करत आहेत. ते म्हणतात, सूर्य देवता तू आमच्यावर प्रसन्न हो, वरुण देवतेनं आमच्यावर कृपा करावी, अर्यमा देवतेनं आमच्यावर कृपा करावी. अर्यमा देवता म्हणजे कोण, तर ती सूर्याची देवता समजली जाते बर का. आता या वैदिक कालीन प्रार्थना आहेत, त्यामुळे वैदिक कालीन ज्या प्रमुख देवता होत्या त्यांना उद्देशून ही प्रार्थना केली जात असे. आर्यमा देवते तू आमच्यावर कृपा कर, इंद्रानं आमच्यावर कृपा करावी, बृहस्पतीनं आमच्यावर जो बुद्धीचा निर्देशक आहे, बुद्धीच्या सामर्थ्याचा निर्देशक आहे, त्यानं आमच्यावर कृपा करावी. इंद्र कोण आहे, इंद्र देवता शारीरिक बलाची निर्देशक आहे, इंद्र देवतेनं आमच्यावर कृपा करावी. भगवान विष्णू जे सर्वव्यापी आहेत त्यांनी आमच्यावर कृपा करावी. वायू देवतेनं आम्हाला शक्ती प्रदान करावी. सर्व देवतांना आमचा विनम्रपणे नमस्कार आहे आणि सगळ्यांनी आमच्यावर कृपा करावी. आता सूर्य देवतेला वैदिक काळामध्ये अनन्य साधारण महत्व दिलं गेलं. सूर्य ही प्राणांची आणि दिवसाची रक्षणार्थी देवता मानली जाते. वरुण देवता ही अपानाची आणि रात्रीची संरक्षक देवता मानली जाते. अर्यमा ही सूर्याची देवता आहे, ती डोळ्यांची आणि वैश्विक शक्तीची देवता मानली जाते. तर त्यामुळे अध्ययनाला सुरुवात करण्यापूर्वी ते ज्ञान आमच्यामध्ये प्रगट होऊ देत, आम्हाला ते ग्रहण करता येऊ देत आणि त्याबरोबरीनच सर्व देवतांनी आमच्यावर कृपा करू दे, अशी प्रार्थना शिष्य इथे करत आहेत. त्यानंतरचा मंत्र हा उच्चार शास्त्राबद्दल त्यांनी सांगितलेला आहे. जरा आपल्याला आश्चर्य वाटू शकतं की सायन्स ऑफ फोनेटिक्स, उच्चारशास्त्र, कसं बोलावं, कोणत्या शब्दावर कसा भर द्यावा, कोणत्या प्रकारे बोलावं, या सगळ्याचं जे शास्त्र आहे त्याबद्दल गुरु इथे उल्लेख करत आहेत. गुरु असं म्हणतात, आता आपण उच्चारशास्त्राच्या विषयी आपण जाणून घेऊ. यामध्ये आपण ध्वनी, सूर, नंतर गुणवत्ता, बोलण्यामधली सहजता आणि त्याची लय, त्याचबरोबर एका कंटिन्युटीने असा तो शब्दांचा नाद तुमचा चालू राहतोय की नाही हे सुद्धा बघणं, असे अनेक घटक यामध्ये समाविष्ट होतात. त्यांना आपण आता समजून घेऊया. वेदांमधील ऋचा किंवा मंत्र जे आहेत ते अतिशय काटेकोरपणे या उच्चारशास्त्राचे नियम पाळले जातात. विशिष्ट प्रकारे आघात देऊन त्या स्वरांवर जोर देऊन कुठे जोर द्यायचा, कुठे नाही द्यायचा, अशा अनेक संकल्पनांचा विचार करून ते मंत्र एका विशिष्ट लयीमध्ये आणि पद्धतीमध्ये म्हटले जातात. त्यामुळे उच्चारशास्त्र हे अतिशय त्या काळी प्रगत होतं आणि त्याच्यावर सांगोपांग विचार ऋषी मुनींनी केलेला होता. त्यानंतरचा मंत्र आहे, त्यामध्ये शिष्य म्हणाले, आध्यात्मिक शिक्षण आणि उपासनेमुळे, जे आम्ही आता तुमच्याकडनं आध्यात्मिक शिक्षण घेणार आहोत आणि त्याच्या बरोबरीनं आम्ही ज्या उपासना सुरू करणार आहोत त्याच्यामुळे आमच्यामध्ये तेजस्वी सामर्थ्य येऊ दे, असं ते परमेश्वराजवळ करुणा मागतात. गुरु म्हणाले, आपण आता संयोग क्रियेमागचं तत्व जाणून घेऊ. त्यामध्ये प्रमुख 5 घटकांचा विचार केला जातो. एक आहे विश्व,
मग दुसरं प्रकाश तत्व, तिसरं शिक्षण, चौथं शरीर आणि पाचवी संतती. संयोगशास्त्र किंवा संयोग क्रिया करणं म्हणजे काय, तर हे जुळणीचं शास्त्र आहे. संस्कृतमध्ये विशेषतः अनेक शब्द एकमेकांशी संयुक्तपणे लावून त्याची जुळणी केली जात असे आणि त्याला संयुक्त शब्द असं म्हटलं जाईल. तर उपासनेसाठी बर का, या संयुक्त शब्दांचं माध्यमाला तो पाया करून कशावर आपण ध्यानधारणा केंद्रित करायचे त्या गोष्टीसाठी तो पाया म्हणून समजला जात असे. तो जो संयुक्त शब्द आहे तो पाया म्हणून ध्यानधारणेसाठी समजला जात असे. कारण काय होतं की पहिल्यांदा निर्गुण तत्वावर ध्यानधारणा करणं, अहम ब्रह्मास्मी या चिंतनपर वाक्यावर चिंतन करणं हे प्रथम कुणाला जमत नाही. त्यावेळेला ही सगुण साकार उपासना ही उपयोगी पडते. काहीतरी डोळ्यासमोर एखादं ऑब्जेक्ट किंवा एखादी इष्ट देवता किंवा काहीतरी माध्यम असं हवं की ज्यामध्ये ते मन हजारो विचार बाजूला करून केवळ त्याच एका गोष्टीवर मन केंद्रित करू शकेल. तर यासाठी संयुक्त शब्दाचा बेस सुद्धा शिष्य घेऊ शकतात असं गुरु इथे समजावून सांगतात. तैत्तरीय उपनिषदामध्ये ध्यान धारणेचे किंवा उपासनेचे अनेक प्रकार आपल्याला इथे बघायला मिळतात. का? कारण प्रत्येक माणसाची जी इंडिव्हिज्युअलिटी असते, पर्सनॅलिटी असते, ती वेगवेगळी असते. कुणाला एखादी सूर्यदेवतेवर ध्यान एकाग्र करून उपासना करायला आवडेल, तर कुणाला सगुण ब्रह्मन, विष्णू, राम, कृष्ण यासारख्या देवतेंवर चित्त एकाग्र करून उपासना करायला आवडेल. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे उपासना करणं हे आवश्यक ठरतं. आणि उपासना ही अत्यंत प्रभावी साधन समजलं जातं. आपण जर अतिशय श्रद्धेनं मनापासून आपण जी काही अंगीकार केलेली आहे उपासना, भले ती मंत्र जप असेल, नामस्मरण असेल, पूजा असेल, प्रार्थना असेल किंवा ध्यानधारणा असेल, जे काही आपल्याला रुचेल, ज्याप्रमाणे आपल्याला वेळ असेल त्याप्रमाणे आपण ती उपासना अत्यंत श्रद्धेनं चालू केल्यानंतर आपल्या मानसिक आणि बौद्धिक या स्तरांवर अतिशय चांगले परिणाम घडून येतात. या उपासनेवरनं संत श्रेष्ठ रामानुजाचार्य यांची एक कथा मला तुम्हाला सांगावीशी वाटते. प्रख्यात विचारवंत तत्वज्ञानी रामानुजाचार्य यांनी विशिष्टाद्वैत हा सिद्धांत मांडला. वेदार्थ संग्रह हा त्यांचा ग्रंथ आहे. त्यांच्या ग्रंथाला पांचरात्र आगम असं म्हटलं जातं. त्यांनी दिव्य प्रबंधम नावाचा जो तामिळनाडूमध्ये तामिळी भाषेमध्ये जो एक प्रसिद्ध ग्रंथ होता बर का, दिव्य प्रबंधम, त्या ग्रंथामध्ये 12 अळवार संतांनी त्यांच्या रचना त्यामध्ये केलेल्या आहेत. आता हे अळवार संत कोण, तर जे श्रीकृष्णाचे परमभक्त आहेत त्यांना अळवार संत असं म्हटलं जातं. ज्यांनी अत्यंत समर्पण वृत्तीनं भगवंतांना आपली भक्ती वाहिलेली आहे अशांना अळवार संत म्हटलं जातं. तर अशा 12 संतांचं वाङ्मय त्या दिव्य प्रबंधम ग्रंथामध्ये आहे. तर त्या ग्रंथावर रामानुजाचार्यांनी एक अप्रतिम असं भाष्य केलेलं आहे. विशिष्ट द्वैत हा त्यांचा सिद्धांत असं सांगतो की आत्मा आणि प्रकृती ही परमात्म्यापासून वेगळी नाही.
तर परमात्म्याचीच ती वेगवेगळी रूप आहेत. परब्रह्म हे निर्गुण नाही, तर ते म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत असं त्यांचं मत होतं. त्यांचा जन्म तामिळनाडूमध्ये 1017 साली झाला, मृत्यू 1137 साली. त्यांचे गुरु यादव प्रकाश होते. परंतु असं सांगितलं जातं की गुरूंना हा रामानुजाचार्य हे इतके अलौकिक बुद्धिमत्तेचे होते की त्यांना आपल्या शिष्याची बुद्धिमत्ता सहन होईना आणि त्यांनी त्याच्यावर विषप्रयोग करण्याचे ठरवलं. परंतु रामानुजाचार्य त्यातून कसेबसे वाचले. परंतु पुढे असंही सांगण्यात येतं की गुरूंना त्यांच्या कृत्याची अतिशय लाज वाटली आणि त्यांनी प्रांजळपणानं रामानुजाचार्यांना सगळं सांगितलं आणि त्यांची क्षमा मागितली. रामानुजाचार्यांचा भर दया, करुणा आणि माणुसकी याच्यावर होता. त्यांची उपासनेवर अतिशय श्रद्धा होती. त्यांनी वैष्णव पंथ सुरू केला. परमेश्वर केवळ सत्य असून हे सारं जगत हे त्याचं मॅनिफेस्टेशन आहे असं ते म्हणत असत. तर असे हे रामानुजाचार्य. पुढील मंत्र. जेव्हा आपण प्रकाश तत्वाचा प्रकाश तत्व किंवा तेजाचा विचार करतो तेव्हा अग्नी हा आधीचा किंवा आरंभीचा स्रोत समजला जातो आणि सूर्य हा त्यानंतरचा स्रोत समजला जातो. अग्नी हा व्यक्तिपुरता मर्यादित आहे, तर सूर्य हा वैश्विक आहे. दोघही प्रकाशाचे, तेजाचे निर्देशक आहेत. दोघांना जोडणारा घटक कोणता आहे? कारण असं जर बघितलं तर सूर्य आणि अग्नी यांचा तसा एकमेकांशी काही संबंध आपल्याला लावता येत नाही. मग त्या दोघांना जोडणारा फॅक्टर कोणता आहे? तर त्यांना जोडणारा फॅक्टर आहे बाष्प. वातावरणामध्ये अग्नीमुळे बाष्प तयार झालेलं असतं. त्याचप्रमाणे वातावरणामध्ये सूर्याच्या तेजामुळे सुद्धा बाष्प तयार होतं आणि त्यामुळे त्या दोघांना जोडणारा कॉमन फॅक्टर हा बाष्प आहे. म्हणून ह्या दोघांना संयुक्तपणे असं त्याचा बेस करून, प्रकाश तत्वाचा बेस करून आपण प्रकाश तत्वावर किंवा तेजावर, तेजपुंज सामर्थ्यावर आपण ध्यानधारणा किंवा उपासना करू शकतो. आता पुढील मंत्रामध्ये बर का, शिष्य हे इंद्र देवतेला प्रार्थना करतात. ते काय म्हणतात? इंद्र देवता ज्याचा आकार विश्वरूप आहे, शारीरिक सामर्थ्य, बल याचा निर्देशक म्हणजे इंद्र देवता आहे. ज्याचा आकार विश्वरूप आहे, जो वेदांमध्ये प्रख्यात आहे. इंद्र देवता ही त्या काळची प्रमुख देवता मानली जात असे. जो वेदांमध्ये प्रख्यात आहे, जो अमर्त्य आहे, त्या इंद्र देवतेनं मला बुद्धी, शारीरिक सामर्थ्य आणि तेज मला द्यावं. त्याच्याप्रमाणेच मला सुद्धा त्यांनी अमृत तत्व द्यावं. माझं शरीर हे बलगंड आणि सुदृढ करावं. माझी वाणी गोड असावी आणि माझ्या कानांना सुद्धा श्रवण शक्ती, माझ्या प्रत्येक ज्ञानेंद्रियाला ती शक्ती इंद्रदेवतेनं मला प्रदान करावी, अशी मी नम्रतेनं देवतेला प्रार्थना करीत आहे.
आता त्याच्या पुढील मंत्र देवाला प्रार्थना इथे केलेली आहे. परमेश्वरा मला वैभव प्राप्त होऊ दे. काय म्हणतायत साधक? परमेश्वरा मला वैभव प्राप्त होऊ दे, ज्यामध्ये गाई म्हशींची संख्या विपुल प्रमाणात असू दे. अर्थातच त्या काळच्या संदर्भाप्रमाणे हेच श्रीमंतीचं लक्षण मानलं जात असे. मला सदैव संपत्ती, धनधान्य हे सर्व विपुल प्रमाणात मला मिळू देत. माझ्याकडे अनेक शिष्य, म्हणजे माझं शिक्षण इथलं पूर्ण झाल्यानंतर मी जेव्हा स्वतःचं गुरुकुल काढीन तेव्हा माझ्याकडे अनेक शिष्य येऊ देत. त्यांना आत्मज्ञान घेण्याची खरोखरीची ओढ त्यांच्या मनामध्ये असू देत. हे परमेश्वरा मला धनधान्य, संपत्ती ही यांनी तू मला श्रीमंत करावंस अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. तैत्तरीय उपनिषदामध्ये ऐहिक, भौतिक, व्यावहारिक जगतामध्ये लागणाऱ्या ज्या संपत्ती आहेत त्या सगळ्यांचं वर्णन इथे केलेलं आहे. आणि साधक अगदी मनापासून नम्रतेनं परमेश्वराला विनंती करतोय की हे सगळं भौतिक सुख, भौतिक संपत्ती, मला भौतिक वैभव हे मला प्राप्त होऊ दे. अगदी खणखणीतपणे उपनिषदांनी आपल्याला लक्षात येईल की केवळ आत्मज्ञानावर भर दिला नसून गृहस्थाश्रमामध्ये असताना, आपण सर्वजण व्यावहारिक जीवन जगत असताना त्याचं सुद्धा महत्व उपनिषदांनी मान्य केलेलं आहे बर का. आणि त्यामुळे इथे ही प्रार्थना दिसते की मला वैभव आणि संपत्ती मला तू प्रदान कर. याच्यावरून संत श्रेष्ठ पुरंदरदास यांची एक अतिशय लोकप्रिय रचना मला इथे आठवते. अगदी एका वाक्यात मी तुम्हाला सांगेन, त्याच्याबरोबर तुम्हाला लक्षात येईल. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ही त्यांची अगदी गाजलेली अभंग रचना आहे. त्यामध्ये ते स्वतः संत असून सुद्धा त्यांना माहिती आहे त्यांनी स्वतःसाठी काही मागितलेलं नाहीये, पण लोकांच्या कल्याणासाठी वैभव संपत्ती मिळणं योग्य मार्गानं, अर्थातच योग्य मार्गानं संपत्ती मिळणं हे आवश्यक आहे. आणि त्यामुळे लोकांच्या कल्याणासाठी ते महालक्ष्मी मातेला, भाग्यदा लक्ष्मी मातेला, बारम्मा म्हणजे काय? बारम्मा म्हणजे ते आईला ते बोलवत आहेत लक्ष्मी मातेला की ये माझ्या घरात ये, आम्हाला तू तुझं वैभव आम्हाला तू देऊ कर, त्याची कृपा तू आमच्यावर कर. का? कारण श्रीकृष्णांची ती धर्मपत्नी आहे, श्रीकृष्णांची ती आदिशक्ती आहे. जिथे जिथे परमेश्वर आहे तिथे ती अभेद्य आहे. दोघांची जोडी ही अभेद्य आहे. लक्ष्मी माता ही सदैव भगवंतांना शरण गेलेली आहे. तर अशी भक्ती मला सुद्धा प्राप्त होऊ दे. आणि त्याच बरोबरीनं लक्ष्मी मातेला ते मनापासून नम्रपणे विनंती करतात की आम्हाला तू वैभव सुख संपत्ती दे. आणि पुरंदरदास बर का, त्यांचं जर आपण जन्म किंवा चरित्र बघितलं तर ते जन्मतः अत्यंत श्रीमंत होते. अगदी रत्न, माणकं, हिरे, सोनं याचे ते व्यापारी होते. अतिशय संपत्ती त्यांच्याकडे नांदत होती. पण काही घटनांनंतर त्यांच्यामध्ये वैराग्य आलं आणि भगवान श्रीकृष्णांबद्दलची प्रीती त्यांच्यामध्ये इतकी वाढली की स्वतःला ते हरिदास म्हणू लागले. आणि सगळीच्या सगळी संपत्ती त्यांनी लोकांना त्यांच्या कल्याणासाठी त्यांनी ती देऊन टाकली. नारदाचा अवतार असं त्यांना मानलं जातं.
अनेक अभंग रचनांची निर्मिती त्यांनी केली. अतिशय सुंदर अशा संगीत रचना त्यांनी केल्या. कर्नाटक संगीताचे पितामह असं त्यांना आदरानं संबोधलं जातं. तर असे हे संत पुरंदरदास आपली स्वतःची सगळी श्रीमंती त्यांनी नाकारली, त्याचा त्याग केला, गोरगरिबांना त्यांनी देऊन टाकली. आणि त्याचबरोबरीनं त्यांना हेही माहितीये की समाज कल्याणासाठी योग्य त्या मार्गाने मिळवलेल्या वैभवाची ही गरज असते, म्हणून त्यांनी ती प्रसिद्ध अभंग रचना केली. पुढील श्लोकामध्ये भू भुवाचे अर्थ सांगितलेले आहेत. भू भुवा सुवाहा हे 3 गूढ आध्यात्मिक अनुभूती दाखवणारे शब्द आहेत बर का. हे साधे सुधे शब्द नाहीत, तर मिस्टिक एक्सपिरियन्स ज्याला म्हणतात, ते जे गूढ अनुभव संत महात्म्यांना येतात ते दाखवणारे हे 3 शब्द आहेत. आणि त्यांच्या व्यतिरिक्त चौथा शब्द म्हणजे महा. महा म्हणजे परब्रह्म, संपूर्ण जगताचं चैतन्य स्त्रोत, चैतन्य तत्व. महा म्हणजे परब्रह्म. महाचमत्स्य ऋषींनी त्यांनी आत्मज्ञानानं तो महा परब्रह्म जाणला, आणि तो म्हणजे ब्रह्मन. ते परब्रह्म असून ते जणू विश्वरूपी शरीर आहे, आणि देवता ही त्याची अनेक अंग आहेत. म्हणजे काय, तर सर्वप्रथम परब्रह्म आहे, मग त्याच्यानंतर मायेच्या संयोगानं त्यांच्यातील शक्तीच्या मदतीनं मग पुढे देवदेवता निर्माण झालेले आहेत. त्यामुळे परब्रह्म शरीर आणि मग त्यानंतर त्याच्या देवदेवता येतात. पुढील मंत्रामध्ये भू भुवा चे अजून अर्थ वेगळ्या प्रकारे सांगितलेला आहे. भू म्हणजे हे सर्व जगत, भुवा म्हणजे आकाश, सुवाहा म्हणजे त्या पलीकडील अवकाशा पलीकडील विश्व, आणि चौथा महा म्हणजे सूर्य देवता, ज्याच्यामुळे या सगळ्यांचं पोषण होतं आणि सगळं प्रकाशमय होतं. आता पुढील मंत्रामध्ये भू भुवा आणि सुहा याचा अजून एक प्रकारे वेगळ्या प्रकारे इंटरप्रिटेशन केलेलं आहे. भू म्हणजे अग्नी, हा भू म्हणजे अग्नी, भुवा म्हणजे वायू, सुवा म्हणजे सूर्य. हा मागच्या श्लोकामध्ये महा म्हणजे सूर्य दाखवलेला होता, आता इथे सुवा म्हणजे सूर्य आणि महा म्हणजे चंद्र असं सांगितलं गेलंय. का, कारण चंद्रामुळे जगतातील वनस्पतींना, जगतातील इतर गोष्टींना, जगताचं पालन पोषण करण्यासाठी चंद्र महत्वाचा मानला जातो. चंद्रामुळे वनस्पतींना पोषण मिळतं. मनुष्यामधील शक्ती ही चंद्रामुळे आपल्याला मिळते. या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारे कन्सेप्ट का सांगितलेले आहेत, की साधकानं काही वेळ तरी का होईना दिवसातनं कोणत्या तरी एका
इष्ट वस्तूवर, ऑब्जेक्टवर, देवतेवर त्यानं मन एकाग्र करावं, एकाग्रतेची सवय त्याला लागावी, उपासनेची गोडी त्याला लागावी, म्हणून हे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. मंत्र साधना ही अत्यंत महत्वाची आणि उपयोगी मानली जाते. का? कारण आपलं मन सतत इकडे तिकडे सदैव धावत असतं. या चंचल मनाला आपल्याला ओढून आणावं लागतं. तर ते कसं एकाग्रचित्त होईल? तर जेव्हा त्याच्या हजारो विचारांना मागे सारून आपण त्या मनाला जेव्हा एकच आलंबन देतो, एकच इष्ट देवता, आता याच्यावरच फक्त लक्ष केंद्रित करायचंय असं त्याला सांगतो, तेव्हा हळूहळू मनाला इष्ट देवतेवर मन एकाग्र करण्याची सवय लागते. कारण कसं आहे ना, की एरवी मनाच्या विचारांचा धबधबा हा चालूच असतो आणि आपण काय करतो, आपण प्रत्येक विचाराला आपली जणू काही ती ड्युटी आहे असं समजून त्याला रिएक्शन देतो. आपल्या वृत्ती उसळत असतात. तर तो जो आवेग आहे, सगळी ऊर्जा त्या उसळणाऱ्या रिॲक्शन्स मध्ये जी खर्च होत असते ती होऊ नये आणि ते बाजूला सारून केवळ सगुण साकार ईश्वरावर आपलं मन रमावं, त्यामध्ये गुंतलं जावं, की ज्यामुळे काय होईल, की ही जी फुकट जाणारी, वेस्ट होणारी जी ऊर्जा आहे ती आता वेस्ट होणार नाही आणि ती ऊर्जा आपली कॉन्झर्वेशन होईल. म्हणजे नाममंत्र काय, नामस्मरण काय, मंत्र साधना काय, आपण मनाला असं ट्रेनिंग देतो की आतापर्यंत मी तुझं सगळं ऐकत गेले, पण आता मात्र मी तुझ्यावर चार्ज घेणार आहे, आय विल टेक चार्ज ऑफ यू, असं आपण मनाला दरडावून सांगतो की थोडा वेळ काय ना आता गप्प बसायचंय, कोणत्याही विचारांना मी उत्तर देणार नाही, आण तू भले विचारांचा लोंढा येऊ दे, मला फरक पडत नाही, मी तटस्थपणे तिथे बघीन, त्याच्यामध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट होणार नाही, माझं सगळं लक्ष फक्त एकाच माझ्या देवतेवर असेल. अशा प्रकारे हे एक प्रकारचं मेंटल ट्रेनिंग आपण मंत्र साधनेद्वारे स्वतःला देतो आणि मनाचं सामर्थ्य आपण वाढवत राहतो. आता पुढच्या मंत्रामध्ये सगुण साकार ईश्वराचं ध्यान धारणा करायची उपासना इथे सांगितलेली आहे. भू म्हणजे जो अग्नीमध्ये आहे, बर का, भू म्हणजे जो अग्नीमध्ये आहे, भुवा म्हणजे जो वायूमध्ये सुद्धा आहे, जगतामध्ये आहे, सर्व व्यापी आहे, सुवा म्हणजे सूर्यामध्ये सुद्धा तो आहे, आणि महा चौथा कोणी, तोच तो परब्रह्म, ज्यानं सर्व जगताला व्यापून टाकलेला आहे, तो आहे, ती चैतन्य ऊर्जा शक्ती आहे, ते प्राणतत्व आहे, म्हणून जगताचा डोलारा त्या अधिष्ठानावर उभा आहे. तो स्वयंप्रकाशित आहे, तो मनाचा स्वामी आहे, शरीराचा, वाणीचा, ज्ञानेंद्रियाचा तो स्वामी आहे. स्वामी आहे कोणत्या अर्थानं, की ती आत्मतत्व जोपर्यंत माझ्यामध्ये वसलेलं आहे तोपर्यंत माझी मन, बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय ही कार्य करू शकतात. ते आनंद स्वरूप आहे, अमर्त्य आहे. इथे ऋषी आपल्याला सगुण साकार ब्रह्मांवर
ध्यानधारणा करायला सांगतात. यावरून ही जी उपासना पद्धती आहे त्याच्यावरून एक कथा सांगते. संत श्रेष्ठ वीणाबाई किंवा संत श्रेष्ठ वीणाई. जन्म 1630. वडील गोपीनाथ देशपांडे. अगदी लहानपणी त्यांचं लग्न झालं आणि त्या कोल्हापूरहून मिरजेला सासरी आल्या. परंतु काही काळातच त्यांना वैधव्य आलं आणि त्या परत आपल्या माहेरी कोल्हापूरला परत गेल्या. त्याच वेळेला कोल्हापूरमध्ये संत श्रेष्ठ रामदास स्वामींचा कीर्तन सोहळा चालू होता. तिथे नित्य नियमानं वीणाई कीर्तनाला जाऊ लागली. तिच्या मनामध्ये अगदी लहानपणापासून भक्तीचं, रामरायाचं प्रेम जडलेलं होतं. तिच्या वडिलांनी तिला लिहा वाचायला शिकवलेलं होतं. भागवत, रामायण यासारखे ग्रंथ ती वाचू शकत असे. ती अत्यंत भक्तिभावानं त्यांच्या कीर्तनाला जाऊ लागली आणि मग तिच्या मनामध्ये असा विचार आला की आपण या संप्रदायामध्ये जाऊन आपण परमेश्वराची सेवा करावी. त्याप्रमाणे संत रामदास स्वामींनी तिची अतिशय अतूट निर्मळ अशी रामभक्ती त्यांनी बघितली आणि तिला त्यांनी सज्जनगडावर शिष्या म्हणून न्यायचं ठरवलं. तर अशी ही वीणा आता कोल्हापूरमधून सज्जनगडावर संप्रदायाची शिष्या बनून त्यांच्याबरोबर गेली. कोल्हापुरा माझे, कोल्हापुरा माझे, झाली योगिनी वीराणी देवाची. वीणाई नाम जिचे, वीणाई नाम जिचे, श्रीराम श्रीराम सदा वदे वाणी. रामा 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 हरी हरी रामा रामा राम रामा सीतापते रामा रामा राम रामा रघुत्तमा रामा रामा. वीणाई सज्जनगडावर गेली आणि मग त्यानंतर ती अनेक तिनं अभंग रचना लिहिल्या. अनेक ग्रंथांची निर्मिती तिच्या हातून झाली. मूळचाच गोड गळा होता. ती आता कीर्तन करू लागली, अभंग रचना गाऊ लागली. होता होता एके दिवशी मिरजेला रामदास स्वामींचा त्यांचा संप्रदाय कीर्तन सोहळ्यासाठी तिथे आला. बर का, मिरज हे तिचं सासरचं गाव. ती सुद्धा तिथे आलेली होती आणि एक दिवस अचानकपणे रामदास स्वामी तिला म्हणाले, वीणाई तयारीला लागा, उद्या तुम्हाला कीर्तन करायचंय. ते ऐकल्यानंतर ती अतिशय घाबरून गेली. नाही म्हणजे सज्जनगडावर कीर्तन करत होते ती गोष्ट वेगळी, पण आता इथे मिरजेमध्ये सासरच्या गावी, पण काय करणार, गुरूंनी आज्ञा केली ती पाळणं भागच होतं. तिनं कीर्तन करायला मोठ्या धाडसानं सुरुवात केली. लोक पण आली ती का? हो, आली ती की. भरपूर भरपूर गर्दी जमली ती.
का तिचं कौतुक करायला? नाही नाही, तिची चेष्टा करायला, तिची टिंगल टवाळी करायला, ती कुठे चुकते, कशी चुकते हे बघायला लोक आलेले होते. पण झालं उलटच हो. हा, वीणाईनी जेव्हा अतिशय आर्त मधुर स्वरात कीर्तनाला सुरुवात केली, तेव्हा काय सांगू तुम्हाला, लोक खोकायची विसरले, हा, खाकरायची विसरले, काही बोलायचे विसरले. अतिशय मनापासून भान अर्पून सर्वांनी तिच्या कीर्तनाचं त्यांनी श्रवण केलं. वीणाई होतीच अतिशय खंबीर, बर का, अतिशय खंबीर. नंतर पुढे 1655 मध्ये रामदास स्वामींनी तिला मिरजेचा जो मठ स्थापन केलेला होता, त्या मिरजेच्या मठाची सगळी जबाबदारी त्यांनी तिच्यावर सोपवली. मिरजेचे मठाधिपती म्हणून वीणाईची तिथे नेमणूक केली. विचार करा मंडळी, त्या काळी एका स्त्रीला एवढ्या मोठ्या उच्च पदाची कामगिरी रामदास स्वामींनी तिला दिली आणि तिच्यातील जी अंगभूत अशी जी गुणवत्ता होती त्याला त्यांनी वाव दिला. होता 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 1680 साल उजाडलं. वीणाईची तब्येत आता खंगायला लागली होती. तब्येत काही तिला प्रकृती साथ देत नव्हती. मग तिनं ठरवलं की आता सज्जनगडावर शेवटचं कीर्तन करायचं, बर का. सगळं सज्जनगडावरचा जो सोहळा होता तो संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने रामदास स्वामींना म्हटलं की मला आज कीर्तन करायची इच्छा आहे. त्यांनी तिला परवानगी दिली आणि ती सगळ्यांसमोर कीर्तनाला उभी राहिली. कीर्तन संपल्यानंतर ती रामदास स्वामींच्या जवळ गेली, त्यांना वाकून नमस्कार केला आणि म्हणाली, आता मला आज्ञा द्यावी. ते ऐकल्यानंतर रामदास स्वामींसारखे संत सज्जन सुद्धा त्यांचे डोळे भरून आले. तेव्हा या शिष्येनंच त्यांची समजूत घातली. खेदाने मग वीणा बोले, खेदाने मग वीणा बोले, तळमळ न करी राया, आता किंवा शतवर्षांनी. अहो आता काय, नाही तर 100 वर्षांनी काय, आता किंवा शतवर्षांनी जायाची हे काया. म्हणजे मरण हे या शरीराला कधी ना कधीतरी येणारच आहे असं तिने त्यांची समजूत घातली. आणि मग तिनं त्यांच्या पायावर जे डोकं टेकलं ते अखेरचं, तिथेच तिची समाधी नंतर उभारण्यात आली. तैत्तरीय उपनिषदाचा भाग पहिला एपिसोड 1 मी इथे समाप्त करते. पहिला भाग जरी इथे संपत असला तरी त्याचे पुढचे भाग आता येणारच आहेत. एपिसोडची सांगता करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून नम्रपणे विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या चॅनलला तुम्ही शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार.